श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनबाईचा ठाम नकार. सकाळचे 7 वाजले होते. अंजली नेहमीप्रमाणे लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता तयार करत होती. आई, माझा डबा झाला का? मुलगा आदित्य हॉलमधून ओरडला. हो बाळा, 2 मिनटं, आधी तुझं दूध संपव, अंजलीने हसत उत्तर दिलं. मुलगी सायली 10वीमध्ये शिकत होती. ती टेबलावर बसून शांतपणे अभ्यास करत होती. तिच्या चेहऱ्यावर एकाग्रता आणि जबाबदारी दिसत होती. आई, आज मला थोडं लवकर निघायचं आहे, एक्स्ट्रा क्लास आहे, ती म्हणाली. ठीक आहे, तुझा डबा तयार आहे, पण आधी नीट नाश्ता कर, अंजलीने प्रेमाने सांगितलं. इतक्यात सार्थकही ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आला. आज काय स्पेशल आहे? तो हसत म्हणाला. तुझे आवडते पोहे आणि चहा, अंजलीने उत्तर दिलं. सगळे एकत्र बसून नाश्ता करत होते. घरात हशा, गप्पा आणि एक वेगळीच शांतता होती, सुखाची, समाधानाची. अंजलीने एक नजर सगळ्यांवर टाकली आणि मनात म्हणाली, देवा, असंच सगळं कायम राहू दे. अंजली आणि सार्थक शहरात गेल्या 10 वर्षापासून राहत होते. सुरुवातीला खूप संघर्ष होता, पण हळूहळू त्यांनी आपलं छोटंसं पण सुंदर जग उभं केलं होतं. सार्थक एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. पगार फार मोठा नव्हता, पण घर चालवायला पुरेसा होता. अंजलीने घर व्यवस्थित सांभाळून खर्चावर नेहमी नियंत्रण ठेवलं होतं. त्यांचं घर मोठं नव्हतं, पण प्रेमाने भरलेलं होतं. भिंतीवर मुलांचे फोटो, छोट्या छोट्या सजावटीच्या वस्तू आणि कोपऱ्यात ठेवलेली देवाची मूर्ती. सगळं काही साधं, पण मनाला समाधान देणारं. अंजलीसाठी तिचं घरच तिचं जग होतं. ती प्रत्येक गोष्ट मनापासून करत होती. स्वयंपाक, मुलांची काळजी, नवऱ्याची साथ, आणि त्यामुळेच तिचं घर इतकं उबदार वाटत होतं. मुलांचं भविष्य अंजलीची सगळ्यात मोठी जबाबदारी होती. आदित्य, होमवर्क पूर्ण केलास का? शाळेतून आल्यावर अंजलीने विचारलं. हो आई, पण मॅथ थोडं कठीण वाटतंय, तो म्हणाला. काही नाही, मी शिकवते तुला, अंजलीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं. सायली दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होती. अंजली तिच्याकडे गेली. काय चाललंय? आई, सायन्सचं रिव्हिजन चाललंय, पण थोडा ताण येतोय, सायली म्हणाली. अंजलीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ताण घेऊ नको, तू खूप छान करशील. मुलांच्या डोळ्यात विश्वास दिसत होता, कारण त्यांना माहीत होतं आई नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. त्या दिवशी संध्याकाळ शांत होती. सार्थक ऑफिसमधून थोडा उशिरा आला. अंजलीने चहा दिला. आज खूप थकलेला दिसतोयस, ती म्हणाली. हो, थोडं काम जास्त होतं, तो उत्तरला. दोघंही हॉलमध्ये बसून शांतपणे चहा पीत होते. इतक्यात फोन वाजला. अंजलीने फोन उचलला. स्क्रीनवर नाव पाहून ती थोडी थांबली. आई, म्हणजे सासूबाई. हॅलो आई, अंजलीने नम्रपणे म्हटलं. कशी आहेस अंजली? ठीक आहे आई, तुम्ही कसे आहात? थोड्या साध्या गप्पा झाल्या, पण अचानक सासूचा आवाज थोडा गंभीर झाला. अंजली, एक काम होतं. अंजलीचं मन थोडं अस्वस्थ झालं. हो आई, सांगा, सासू म्हणाली. तुझ्या मोठ्या जावेचा मुलगा आता 11वीला जाणार आहे. गावात चांगलं कॉलेज नाही, म्हणून आम्ही विचार केला की त्याला तुमच्याकडे शहरात पाठवावं. अंजली काही क्षण शांत राहिली. तिच्या हातातला फोन जणू जड झाला होता. काय म्हणतेस? सासूने विचारलं. अंजलीने लगेच उत्तर दिलं नाही. अंजली, हो आई, मी विचार करते आणि सांगते, ती हळू आवाजात म्हणाली. ठीक आहे, पण लवकर कळव, ॲडमिशनचा वेळ कमी आहे, सासू म्हणाली. फोन कट झाला. अंजली काही क्षण तशीच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरची शांतता आता हळूहळू ताणात बदलत होती.
सार्थकने विचारलं. कोणाचा फोन होता? आईचा. अंजलीने हळू आवाजात उत्तर दिलं. काय म्हणत होती? अंजली थोडा वेळ काही बोलली नाही. मग हळूहळू सगळं सांगितलं. सार्थक शांतपणे ऐकत होता. तर मग आपण घेऊन येऊ ना त्याला, तो सहजपणे म्हणाला. पण अंजली लगेच काही बोलली नाही. तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. पुन्हा तेच सगळं, पुन्हा तीच जबाबदारी. तिच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींची छाया दिसत होती. एक न बोललेला भूतकाळ जो अजूनही जिवंत आहे. अंजली सोफ्यावर बसली. तिचे डोळे कुठेतरी दूर पाहत होते. सार्थक म्हणाला, अंजली, एवढं काय विचार करतेस? मदत करायला काय हरकत आहे? अंजलीने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी होतं. वेदना, राग आणि एक ठामपणा. ती हळू आवाजात म्हणाली, नाही, मला कोणालाही आपल्या घरी ठेवायचं नाही. सार्थक थोडा चकित झाला. असं का बोलतेस? आपलेच लोक आहेत. अंजलीने डोळे खाली केले. तिच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. पण ती अजून काही बोलली नाही. सार्थकने पुन्हा विचारलं, अंजली, खरं कारण काय आहे? अंजली काही क्षण शांत राहिली. मग ती उठली. खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार पडत होता. ती हळू आवाजात म्हणाली, कारण एकदा आपण मदत केली होती आणि त्याचा शेवट काय झाला ते तू विसरलास का? सार्थक गप्प झाला. त्यालाही सगळं आठवलं. घरात पुन्हा शांतता पसरली. पण ही शांतता वेगळी होती, वादळ येण्याआधीची. सार्थक सोफ्यावर बसलेला होता. त्याला अंजलीच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव स्पष्ट दिसत होते. अंजली, तो हलक्या आवाजात म्हणाला, तू इतकी अपसेट का होत आहेस? फक्त मुलाला इथे ठेवायचं आहे. त्यात एवढं काय मोठं आहे? जाऊ दे. अंजलीने हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत शांतता नव्हती. त्या नजरेत साठलेलं दुःख होतं. ती काही क्षण काहीच बोलली नाही. अंजलीने डोळे बंद केले आणि तिच्या मनात भूतकाळातील दारं हळूहळू उघडली. काही वर्षापूर्वी ते दिवसही असेच होते. अंजली आणि सार्थक शहरात नुकतेच सेटल झाले होते. मुलं लहान होती. घरात पैशांची थोडी तंगी होती. पण मनात खूप उत्साह होता. एक दिवस सासूचा फोन आला होता. अंजली, तुझ्या नंदेची मुलगी आता कॉलेजला जाणार आहे. गावात चांगलं कॉलेज नाही, म्हणून आम्ही ठरवलं की तिला तुमच्याकडे पाठवू. त्यावेळी अंजलीने एक क्षणही विचार केला नव्हता. अहो आई, नक्की पाठवा. आपलीच मुलगी आहे. मी सगळं बघेन. फोन ठेवताना तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. ती सार्थककडे वळून म्हणाली, शर्वरी आपल्याकडे येणार आहे. मी तिची पूर्ण काळजी घेईन. सार्थकनेही हसत मान हलवली. काही दिवसांनी शर्वरी त्यांच्या घरी आली. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. अंजलीने तिच्यासाठी वेगळी जागा तयार केली. नवीन कपडे आणले. कॉलेजचं ॲडमिशन करून दिलं. ट्युशन लावली. पहिल्या काही दिवसात नंदेने फी भरली होती. पण त्यानंतर हळूहळू सगळं बदलायला लागलं. अंजली, या महिन्याची ट्युशन फी भरलीस का? सार्थकने एकदा विचारलं. हो, भरली. अंजलीने हळू आवाजात उत्तर दिलं. पण पैसे? मी थोडे सेविंग्समधून काढले. सार्थक थोडा शांत झाला, कारण त्यालाही माहीत होतं घर चालवणं आधीच कठीण होतं. पण अंजलीने कधी तक्रार केली नाही. आपलीच मुलगी आहे. थोडं कष्ट करू, पण तिचं फ्युचर बनलं पाहिजे, ती नेहमी म्हणायची. शर्वरी काय खात आहे, काय घालत आहे, तिचं कॉलेज, तिचं हेल्थ, सगळं अंजली स्वतः बघत होती. कधी स्वतःसाठी काही घेतलं नाही, पण तिच्यासाठी सगळं केलं. काही महिने गेले. शर्वरीचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. ती उशिरा घरी यायला लागली. फोनवर जास्त वेळ घालवायला लागली. अंजलीने 1-2 वेळा प्रेमाने विचारलं, बाळा, अभ्यासावर लक्ष दे. वेळ वाया घालवू नकोस.
ती फक्त हो म्हणायची, पण काहीच बदलत नव्हतं. एक दिवस सगळं बदलून गेलं. त्या दिवशी संध्याकाळी अंजली स्वयंपाक करत होती. अचानक शेजारच्या बाईने येऊन सांगितलं, तुझ्या घरी राहणारी मुलगी, मी तिला एका मुलासोबत बघितलं. खूप वेळ एकत्र होते. अंजलीचं हृदय धडधडायला लागलं. ती काही वेळ काही बोलू शकली नाही. रात्री शर्वरी घरी आली तेव्हा अंजलीने शांतपणे विचारलं, तू कुठे होतीस? कॉलेजमध्ये, ती म्हणाली. खरं सांग. अंजलीचा आवाज आता थोडा कडक झाला होता. शर्वरीने काही वेळ शांत राहून शेवटी मान खाली घातली. मी एका मित्रासोबत होते. अंजलीच्या मनात धक्का बसला. अंजलीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. बाळा, तू इथे शिकायला आली आहेस. तुझं फ्युचर महत्त्वाचं आहे. पण शर्वरीवर काहीच परिणाम झाला नाही. हळूहळू ही गोष्ट घरात मोठा प्रश्न बनली. जेव्हा ही गोष्ट गावात कळली, सगळे शहरात आले. अंजलीला वाटलं घरातले सगळे समजून घेतील, पण जे घडलं ते तिच्यासाठी धक्का होता. नणंद रागात म्हणाली, तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून माझी मुलगी बिघडली. सासूही म्हणाली, तू घरामध्येच होतीस तरीही सांभाळू शकली नाहीस. अंजली स्तब्ध उभी होती. तिला विश्वासच बसत नव्हता. मी इतकं केलं तरीही दोष माझाच. तिच्या डोळ्यातून पाणी आलं, पण कुणालाही तिच्या भावना दिसल्या नाहीत. त्या दिवसानंतर शर्वरी काही दिवसातच त्या मुलासोबत निघून गेली. नंतर कळलं तिने त्याच्याशी लग्न केलं. ती आनंदात होती. नंदेनेही त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. पण अंजली, ती मात्र आतून तुटली होती. कारण तिने दिलेलं प्रेम, केलेले त्याग कोणालाही दिसलेच नाहीत. फक्त दोष. फ्लॅशबॅक संपतो. वर्तमानात परत. अंजलीने डोळे उघडले. तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. सार्थक शांतपणे सगळं ऐकत होता. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. अंजली हळू आवाजात म्हणाली, त्यावेळी मी काही बोलले नाही. सगळं सहन केलं. ती पुढे म्हणाली, पण आता पुन्हा तेच होऊ देणार नाही. अंजलीने डोळे पुसले आणि सरळ उभी राहिली. आता आपली मुलं मोठी झाली आहेत. त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि पुन्हा कोणासाठी सगळं करून शेवटी दोष घ्यायचाच नाही. सार्थकने तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्याला अंजलीचा हा ठामपणा दिसत होता. 2 दिवस झाले होते. अंजलीने अजूनही सासूला उत्तर दिलं नव्हतं. घरात सगळं नेहमीसारखंच चालू होतं. मुलं, शाळा, अभ्यास, सार्थक, ऑफिस. पण या सगळ्यात एक न बोललेला ताण हवेत पसरला होता. अंजली बाहेरून शांत दिसत होती, पण तिच्या मनात मात्र एक निर्णय पूर्णपणे तयार झाला होता. यावेळी नाही. काहीही झालं तरी नाही. त्या दुपारी अंजली स्वयंपाकघरात होती. अचानक दाराची बेल वाजली. सायली, जरा बघ कोण आलंय. अंजलीने आतून आवाज दिला. सायलीने दार उघडलं आणि क्षणभर ती थबकली. आई, ती उत्साहाने म्हणाली. अंजली बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून ती काही क्षण स्तब्ध झाली. दारात सासू, सासरे आणि जाऊ उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, फक्त ताण आणि राग दिसत होता. या, अंजलीने शांतपणे म्हटलं. ते सगळे घरात आले, पण वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सगळे हॉलमध्ये बसले. कोणी काही बोलत नव्हतं. फक्त घड्याळांचा आवाज ऐकू येत होता. अंजलीने पाणी आणून दिलं. सासूने पाणी घेतलं, पण एक शब्दही बोलली नाही. काही क्षणांनी सासरचे बोलायला लागले. अंजली, 2 दिवस झाले, अजून उत्तर दिलं नाहीस. अंजली शांतपणे उभी होती. विचार करते, ती हळू आवाजात म्हणाली. सासूचा संयम सुटला. काय विचार करायचा आहे इतका? आपल्या घरचा मुलगा आहे. जाऊही लगेच म्हणाली, आता शहरात राहून इतका घमंड आला आहे की गावाकडच्यांना कमी समजायला लागलीस. घरातलं वातावरण अचानक तापलं. अंजली अजूनही शांत होती, पण तिच्या डोळ्यात आता ठामपणा दिसत होता. सासू पुढे म्हणाली,
आम्ही तुम्हाला गावाहून गहू, ज्वारी, डाळी सगळं देतो आणि तुम्ही आमच्यासाठी एवढंही करू शकत नाही. जाऊनही आवाज वाढवला. खरंच इतकी बदलशील तू? आधी असं वाटलं नव्हतं. सार्थक त्या सगळ्यात गोंधळलेला बसला होता. तो काही बोलणार इतक्यात अंजलीने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत एकच संदेश होता, मला बोलू दे. अंजलीने खोल श्वास घेतला आणि शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली, आई, तुम्हाला नसेल द्यायचं धान्य तर देऊ नका. सगळे थबकले. असं उत्तर अपेक्षित नव्हतं. ती पुढे म्हणाली, पण मी कोणालाही घरी ठेवणार नाही. घरात एकदम शांतता पसरली. सासूचा चेहरा लाल झाला. काय म्हणालीस तू? सासू जवळजवळ ओरडली. जाऊही उठून उभी राहिली. तुला लाज वाटत नाही का? मोठ्यांना नकार देतेस. सासरे कडक आवाजात म्हणाले, तुला इतका नकार देण्याचा अधिकार कोणी दिला? अंजली आता पूर्णपणे त्यांच्या समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त ठामपणा होता. ती सरळ सासऱ्यांच्या डोळ्यात बघून म्हणाली, कारण आम्ही आधीच अनुभव घेतलाय. सगळे काही क्षण शांत झाले. सासूने चिडून विचारलं, काय अनुभव? अंजलीचा आवाज आता थोडा कडक झाला. नंदेच्या मुलीचा, म्हणजे तुमच्या मुलीचा. हे ऐकताच वातावरण पुन्हा ताणलं गेलं. भूतकाळाची जखम उघडते. अंजली एक एक शब्द स्पष्ट बोलत होती. ती इथे आली तेव्हा आम्ही तिला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं. तिची फी, कपडे, खाणं सगळं आम्ही केलं. पहिल्या वर्षी थोडे पैसे दिले आणि नंतर 1 रुपयाही नाही. जाऊ काही बोलणार होती, पण सासऱ्यांनी तिला थांबवलं. अंजली पुढे म्हणाली, आणि शेवटी काय झालं? तिच्या आवाजात वेदना होती. ती मुलगी चुकली, पण दोष कुणावर आला? सगळे गप्प झाले. अंजलीचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. तुम्ही म्हणालात, आम्ही लक्ष दिलं नाही. आमच्यामुळे ती बिघडली. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. मी इतकं केलं तरीही मीच चुकीची ठरले. घरात पूर्ण शांतता पसरली. अंजलीने डोळे पुसले, पण यावेळी ती थांबली नाही. त्यावेळी आमची मुले लहान होती. आम्ही सगळं सहन केलं, पण आता आमची मुलं मोठी झाली आहेत. ती सायली आणि आदित्यकडे बघत म्हणाली, आता त्यांचं भविष्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अंजलीने सरळ उभी राहून स्पष्ट सांगितलं, आम्ही पुन्हा कोणाची पूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही आणि पुन्हा शेवटी दोष घ्यायचाच नाही. सासू काही बोलू शकत नव्हती. जावेचा रागही आता कमी झाला होता. अंजली शांत आवाजात म्हणाली, मदत करणं चुकीचं नाही, पण सगळं करूनही दोष आमच्यावर टाकणं चुकीचं आहे. आणि शेवटी तुम्हाला मुलाला शहरात ठेवायचं असेल तर हॉस्टेलमध्ये ठेवा, पण आम्ही नाही सांभाळणार. सगळे गप्प बसले होते. कोणाकडेही उत्तर नव्हतं. सार्थकने पहिल्यांदाच अंजलीकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. हीच माझी पत्नी आहे, जी इतकी स्ट्रॉंग आहे. घरात शांतता होती. अंजलीचे शेवटचे शब्द हवेत अजूनही घुमत होते. तुम्हाला मुलाला शहरात ठेवायचं असेल तर हॉस्टेलमध्ये ठेवा, पण आम्ही नाही सांभाळणार. सगळेजण गप्प बसले होते. सासू, सासरे, जाऊ तिघांच्याही चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. राग, धक्का आणि थोडासा विचार. सार्थकही काही बोलत नव्हता. अंजली मात्र शांत उभी होती. पहिल्यांदा तिने इतकं स्पष्ट बोललं होतं आणि तिला आतून हलकं वाटत होतं. काही मिनटं कोणी काहीच बोललं नाही. घड्याळाचा आवाज, बाहेरून येणाऱ्या गाड्यांची धावपळ आणि घरात पसरलेली जड शांतता. शेवटी सासरे हळूहळू बोलले, अंजली. त्यांचा आवाज आधीसारखा कडक नव्हता. तू जे बोललीस ते सगळं खरं आहे का? अंजलीने शांतपणे उत्तर दिलं, हो, आम्ही खरंच तुला दोष दिला होता. अंजलीने त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात ना राग होता ना आरोप, फक्त सत्य होतं. हो बाबा, त्यावेळी मी काही बोलले नाही, पण ते सगळं मनात साठत गेलं.
सासरे काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर विचार दिसत होता. सासूही आता आधीसारखी रागात नव्हती. ती हळू आवाजात म्हणाली, आम्हाला वाटलं होतं तू सगळं नीट सांभाळशील. अंजलीने हलकं हसत उत्तर दिलं, मी सांभाळलं होतं आई, मनापासून केलं होतं. तिचा आवाज थोडा भरला. पण शर्वरीने चूक केली. मी तिला खूप समजावलं होतं, तू इथे शिक्षणासाठी आली आहेस, वाईट मार्गावर जाऊ नकोस. तिने काही ऐकलं नाही आणि शेवटी जे झालं त्यासाठी मला आणि सार्थकला दोष दिला गेला. जाऊ खाली मान घालून बसली होती. तिलाही त्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. अंजली पुढे म्हणाली, त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं होतं, पण मी काही बोलले नाही, कारण मला वाटलं आपल्या माणसांसोबत वाद नको. ती सासऱ्यांकडे पाहत म्हणाली, पण त्या एका घटनेने मला खूप काही शिकवलं. मदत करणं चुकीचं नाही, पण स्वतःच्या मर्यादा ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. अंजलीचा आवाज शांत पण ठाम होता. आता आमची मुलं मोठी झाली आहेत. त्यांचं फ्युचर आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती सायलीकडे पाहत म्हणाली, तिचं 10वीचं वर्ष आहे आणि आदित्यही आता मोठा होत आहे. आता आम्ही कोणासाठी सगळं करून शेवटी आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि पुन्हा तेच घडलं तर दोष पुन्हा आमच्यावरच येईल. घरात बसलेले सगळेजण शांतपणे ऐकत होते. यावेळी कुणीही मध्ये बोललं नाही. सासरे खोल श्वास घेत म्हणाले, कदाचित तू बरोबर आहेस. हे ऐकताच सगळे थोडे आश्चर्यचकित झाले. सासूने त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही काय म्हणताय? ते शांतपणे म्हणाले, आपण खरंच त्यावेळी तिच्यावर अन्याय केला होता. सासू काही क्षण गप्प राहिली. मग तिच्या चेहऱ्यावरचा कडकपण हळूहळू कमी झालं. सासूने अंजलीकडे पाहिलं. अंजली, कदाचित आम्ही चुकलो. हा शब्द ऐकून अंजली काही क्षण शांत राहिली. तिला अपेक्षा नव्हती की सासू असं बोलेल. जाऊही हळू आवाजात म्हणाली, हो, आम्ही तुझ्यावर दोष टाकायला नको होता. घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलं. जिथे आधी राग होता तिथे आता समजूत येत होती. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते हलकं झाल्याचं होतं. सासरे म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्याला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा विचार करतो. तुमच्यावर जबाबदारी टाकणं योग्य नाही. सासूनेही मान हलवली. हो, आता आम्हाला समजलं आहे. अंजली पुढे म्हणाली, आई, बाबा, मला मदत करायला काहीच हरकत नाही, पण पूर्ण जबाबदारी घेणं शक्य नाही. ती हसत म्हणाली, तुम्हाला कधी काही लागलं तर आम्ही आहोतच. सार्थकनेही तिच्या शब्दांना साथ दिली. हो, आपण सगळे एकत्र आहोत, पण मर्यादा पाळून. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता थोडं समाधान होतं. ताण संपला होता आणि एक नवीन समजूत निर्माण झाली होती. सायली आणि आदित्यही हसत होते. त्यांना कदाचित सगळं समजलं नव्हतं, पण आईचा ठामपणा त्यांनी पाहिला होता. त्या दिवशी अंजलीने फक्त नकार दिला नव्हता, तिने स्वतःचा स्वाभिमान जपला होता. स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं होतं आणि सगळ्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला होता. मदत करावी, पण स्वतःच्या मर्यादा ओळखून. नातं टिकवायचं असेल तर समजूत आणि आदर दोन्ही आवश्यक असतात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.